मेंदू मृत अवस्था म्हणजे ब्रेन डेड सिच्युएशन ही काय असते आणि हे कोण ठरवतं? आपल्या सगळ्यांना माहित आहे की हृदयाचे ठोके थांबले की श्वास थांबला आणि माणसाचा मृत्यू झाला. प्रत्येकाला आपल्याला लहान मेंदू आणि मोठा मेंदू असे मेंदूचे क्लासिफिकेशन आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या लहान मेंदूचं कार्य काय आहे की आपण जो श्वास घेतो तो श्वास घेणं, मी आत्ता हात वर करते, हात किंवा सगळ्या सेन्सेशन्स ही सगळी आपली लहान मेंदूचं त्याच्यावरती नियंत्रण असतं. आणि ते नियंत्रण जेव्हा बंद पडतं तेव्हा त्याला ब्रेन डेथ असं म्हटलं जातं. पण हा ब्रेन डेड झालेला पेशंट हा कंपल्सरीली हॉस्पिटलमध्ये असतो, कारण त्याला श्वास घेता येत नसतो, त्याचा श्वास बंद पडायला आलेला असतो. म्हणून मग त्याला आर्टिफिशियल रेस्पिरेशन व्हेंटिलेटर वरती ठेवलं जातं आणि त्यामुळे त्याचे बाकीचे सगळे जे अवयव आहेत त्याला रक्तप्रवाह चालू असतो, ऑक्सिजनचा प्रवाह चालू असतो, त्यामुळे त्याचे ऑर्गन्स किंवा त्याचं शरीर हे चालू असतं. पण ही अवस्था कोण डिक्लेअर करू शकतं? तर ज्या डॉक्टर्सना हे सर्टिफाय करण्याची शासनाकडून मान्यता आहे आणि ज्या हॉस्पिटल्सना ही ब्रेन डेथ पेशंट सर्टिफाय करण्याची परवानगी आहे, त्याच्या काही टेस्ट असतात, तपासण्या असतात. त्या तपासण्या दर्शवतात की हा माणूस किंवा हा पेशंट ब्रेन डेड आहे आणि मग ते डिक्लेअर करू शकतात की हा पेशंट मेंदू मृत अवस्थेत किंवा ब्रेन डेड आहे.